कानून के हात लंबे होते हैं. मातीआड गेलेल्या खुनाचा मृतदेह उकरून पोलिसांनी केला उलगडा. कानून के हात लंबे होते हैं या डायलॉगप्रमाणे 6 महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा मृतदेह उकरून राहुरी पोलिसांनी एक धक्कादायक घटनेचा उलगडा केलाय. नात्यातील सांभाळ करण्यासाठी आणलेल्या 4 बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाने दुसऱ्या अत्याचार करणाऱ्या त्याच्याच मेहुण्याचा गळा दाबून खून करून मृतदेह शेतात पुरून टाकला होता. मात्र अत्याचाराच्या घटनेतील तपासातून आता या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये 4 बहिणीवर एका नराधमाने वारंवार अत्याचार केला होता. त्यानंतर त्या बहिणीतील मोठी मुलगी तिचा नातलगाशी एकाशी पैसे घेऊन विवाह देखील लावून दिला होता. मात्र विवाहानंतर देखील तो नराधम तिला आपल्या घरी आणून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करत होता. त्याचबरोबर तिच्या लहानग्या बहिणीवर देखील तो सातत्याने अत्याचार करत होता. अत्याचाराला मदत करणारा त्याचा सक्का मेहुणा तो देखील त्या मुलीवर अत्याचार करत होता. या घटनेमधूनच 2 मेहुण्यामध्ये वाद होऊन त्याने अत्याचाराच्या घटनेसाठी स्वतःच्या मेहुण्याचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर सदर मृतदेह दवणगाव शिवारातील एका शेतामध्ये पुरून टाकला होता. खुनाचा गुन्हा मातीआड गेला असा आरोपीचा समज झाला. मात्र अत्याचाराच्या प्रकरणांनी या सर्व तपासाला वाचा फोडत पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत अत्याचाराच्या घटनेतून एका खुनाच्या घटनेचा उलगडा केला आहे. निलेश गाडेकर उर्फ सारंगधर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे, तर बजरंग साळुंके असे नराधम आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. प्रतिनिधी रावसाहेब वरपे, माय टीव्ही मराठी 24 तास. 4 दिवसापूर्वी 4 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्यातील जे दाम्पत्य आहे त्या दाम्पत्याकडे आम्ही तपास करत असताना सदर लैंगिक अत्याचारातला अजून एक जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत त्याच्या ठाव ठिकाण्याबाबत इंटरोगेशन करत असताना त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपीने सांगितल्यामुळे आज रोजी त्याने दिलेले जे काही कबुली जबाब होतात त्याप्रमाणे त्या कबुली जबाबाची खात्री करण्याकामी आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, वैद्यकीय पथक, फॉरेन्सिक सायन्स टीम यांच्यासह त्यांनी जी दिलेली माहिती होती की त्याने त्या आरोपीचा गळा दाबून खून केलेला आहे आणि त्याची बॉडी पुरून ठेवलेली आहे, त्याची शहानिशा केली असता आरोपीने दिलेल्या जबाबाप्रमाणे त्याने खून केल्याची खात्री झालेली असून पुढील तपास करत आहोत. खून झालेल्या व्यक्तीचं नाव काय? खून झालेला व्यक्ती आमचा पाहिजे आरोपी होता जो लैंगिक अत्याचारातील गुन्ह्याचा. त्याचे 2 आडनाव आहेत, एक सारंगधर उर्फ गाडेकर. आरोपीने नेमकं कोणत्या कारणातून त्याच्यामध्ये आमचा जो सुरुवातीचा तपास आहे तो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा असल्यामुळे त्याचं जास्त डिटेल्स अजून सांगता येणार नाही, पण तरीही त्याचं निश्चित कारण काय तो साधारणतः मार्च महिन्यामध्ये याने हा खून केलेला आहे. खून करताना ज्या दिवशी सकाळी 10 वाजता खून केल्याचं आरोपीने सांगितलेलं आहे आणि रात्री 10च्या सुमारास त्याने ती बॉडी लपवून ठेवली. तपासामध्ये समजेल. अत्याचाराच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपींनी खून केल्याबाबत कन्फेशन मिळाल्यामुळे त्याची खातरजमा केली असता सदर आरोपींनी खून करून बॉडी लपवून ठेवलेली होती. ती दवणगाव शिवारामध्ये जो आरोपी राहत होता त्याच्या घराच्या पाठीमागेच उत्खनन करून ती काढण्यात आलेली आहे. सदरचा जो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास तसेच आज जो नवीन रिव्हील होणारा जो गुन्हा आहे खुनाचा, त्या दोन्ही कारवाया ज्या आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तपास केलेला आहे आणि पुढील तपासही सुरू आहे.